मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपनं विधानसभेसारखाच परफॉर्मन्स कायम ठेवलाय। ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये 125 जागांवर विजय मिळत भाजप क्रमांक 1 ठरला, त्याच पद्धतीने काल सुधा नगर परिषद निवडणुकांमध्ये 130 जागांवरती नगराध्यक्ष आणि जवळपास 3300हून अधिक नगरसेवकांची संख्या निवडून आणत भाजपनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे। या सगळ्या घडामोडींवर बोलण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत। भाऊ, आपलं स्वागत आणि अभिनंदन खरं तर कालच्या निकालासाठी। प्रदेश अध्यक्ष म्हणून खरं तर पहिली निवडणूक होती आणि आव्हानं भरपूर होती। तुमच्या नेतृत्वात घवघवीत यश भाजपला मिळालंय। एकंदर या सगळ्या निवडणुकीच्या निकालाचं कसं विश्लेषण करताय तुम्ही? खरं तर महाराष्ट्रातील जनतेचं मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी डेव्हलपमेंटच्या दिशेने कौल दिला। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात या निवडणुका झाल्या होत्या। 1.5 वर्षामध्ये ज्या गतिमान पद्धतीने सरकार काम करत आहे, त्यामुळे सरकारने केलेल्या कामाची पोचपावती ही दिली गेली आहे असं मला वाटतं। पण भाऊ, एकंदर जर आपण पाहिलं तर आता ही आकडेवारी आपल्या समोर आहे। मागच्या निवडणुकांमध्ये 1600 नगरसेवक भाजपचे होते आणि 94 ठिकाणी नगराध्यक्ष होते। नगराध्यक्षांच्या तुलनेत जवळपास 1.5 पटीने वाढ झाली, तर नगरसेवकांची संख्या ही दुपटीपेक्षा जास्त वाढली। तुमची जी संघटनात्मक संरचना आहे किंवा मागच्या सरकारची कामगिरी आहे, नेमकी कुठली महत्त्वाची कारणं वाटतात तुम्हाला ज्यामुळे हा डबल जो एक झटका या निवडणुकीत मिळाला, 2च्या म्हणजे दुपटीने ही संख्या वाढली, त्याची कारणं नेमकी काय? तुम्ही मीमांसा काही केली या संदर्भात? या संदर्भामध्ये मी जसं म्हटलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा प्रभाव आता फक्त भारतापुरता राहिला नाही, जगभरामध्ये त्यांचा जसा प्रभाव हा वाढताना जसा दिसतोय, त्यामुळे एक वैश्विक नेतृत्व म्हणून जग त्यांच्याकडे पाहायला लागलं आहे। तर परिणाम जो आहे तो परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवताना दिसतो। आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी विजन ठेवून, दूरदृष्टी ठेवून काम करणारे असे नेते म्हणून सर्वजणांना त्यांची ओळख आहे। महाराष्ट्रातील असणाऱ्या अडचणीच्या वेळेला सुद्धा सरकार मायबाप म्हणून हे जनतेच्या पाठीशी कसं उभं राहतं याचं उदाहरणंसुद्धा अनेक वेळेला देवेंद्रजींनी दिलेली आहेत किंवा कामं ज्या पद्धतीने केली आहेत। अतिवृष्टीचा काळ तुम्हाला माहीत आहे की त्यावेळेला झालेली नुकसान भरपाई टाईम बाउंड पिरियडमध्ये नागरिकांना, तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही महायुतीच्या सरकारने दिली, त्याचा परिणामसुद्धा हा खाली असणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतो। मला आठवतं तुमच्या जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाच्या नामांकनाची प्रक्रिया खाली सुरू होती आणि मुख्यमंत्री इतर सगळेच नेते होते, मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की कोकणाला पहिल्यांदाच रवींद्र चव्हाणांच्या रूपाने प्रदेशाध्यक्षपद दिलं जाते, निश्चितच आमचं कोकणासाठी विशेष लक्ष असेल। त्यामुळे कोकणातल्या निकालांबद्दल तुमचं आकलन काय? कारण सिंधुदुर्गचा निकाल हा अनेक अर्थाने ती निवडणूकसुद्धा गाजली गेली, तुमच्यावर देखील आरोप तुमच्याच मित्रपक्षातल्या एका आमदाराकडनं करण्यात आले। या सगळ्या निवडणुकीचं आणि विशेषत्वानं सिंधुदुर्गाचं, तळ कोकणातल्या निकालाचं तुम्ही काय विश्लेषण कराल? हे आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्ग असेल किंवा या सर्व भागांमध्ये, मग ठाणा असेल, या सर्व ठिकाणी पूर्ण या सगळ्या भागांमध्ये महायुतीलाच सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत, ही आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहे। त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये असेल किंवा कोकणामधील सर्व भागांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला आणि मित्रपक्षांना यश मिळालेलं आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं। सिंधुदुर्गामध्ये विशेष करून 4 ठिकाणी निवडणुका होत्या। त्या 4 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये 2 ठिकाणी सावंतवाडी असेल, कुडाळ असेल किंवा सावंतवाडी आणि मला वाटतं वेंगुर्ला निवडणूक होती। त्या सावंतवाडी आणि वेंगुर्ला या 2 ठिकाणी अतिशय चांगलं यश आणि त्या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आणि खाली असणारी संपूर्ण बॉडी ही भारतीय जनता पार्टीची जिंकून आली। आणि थोडासा अपवाद म्हणजे मालवण असेल किंवा तिथली असणारी कणकवली असेल, या ठिकाणी अपयश आलं, परंतु ते अपयश येण्याची काही वेगवेगळी कारणं असू शकतात। ती कारणं मला माहीत आहेत, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये फार न जाता
पुन्हा त्या सगळ्या गोष्टीची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर या निवडणुकीमध्ये विरोधक नव्हते हे सातत्यानं तुम्ही देखील म्हणजे भाजपकडनं सांगितलं जायचं, सत्ताधारी पक्ष सांगायचे आणि वस्तुस्थिती सुद्धा त्याच पद्धतीची होती की विरोधक फारसे सक्रिय या निवडणुकीत दिसले नाही. त्यामुळे खरी लढत ही महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये आणि त्याहूनही भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंचा पक्ष अशाच पद्धतीची होती. तुम्ही त्याला मैत्रीपूर्ण लढत हे कोंदण लावालच, परंतु या सगळ्या लढतीमध्ये कोकणामध्ये कुठेतरी शिवसेना अधिक यश मिळवू शकली. तुम्ही महायुती म्हणताय, परंतु सिंधुदुर्गात तुम्ही वेगळे लढत होतात, तर शिवसेनेला कुठेतरी हे अधिक यश मिळालं, याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, मला माहीत नाही, परंतु ते सर्व ठिकाणी जास्त निवडणुका या सगळ्या गोष्टींमध्ये लढले. बऱ्याच ठिकाणी आम्ही महायुती केली. म्हणजे उदाहरणार्थ दाखल आम्ही रायगड जो भाग आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही महायुती केली होती. त्याचप्रमाणे आम्ही रत्नागिरी जो भाग आहे त्याही ठिकाणी आम्ही महायुती केली होती. त्यामुळे जे यश मिळालं आहे ते 2 ठिकाणी महायुतीचं असणारं, महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर केलेल्या युतीमुळे ते मिळालेलं यश आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्हीही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचेसुद्धा 10 नगराध्यक्ष निवडून आलेत आणि त्यांचा मला वाटतं 11 नगराध्यक्ष जिंकून आले. परंतु आम्ही त्या ठिकाणी किती लढलो हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही फार चांगला आम्हाला तिथेही यश आलं. भाऊ, ह्या सगळ्या लढतींना तुम्ही मैत्रीपूर्ण लढती म्हणताय, ज्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात निवडणुका झाल्या, परंतु ह्या 3 पक्षांची विशेषत्वानं पुन्हा एकदा उल्लेख करायचा वाटतो की भाजप आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढती जास्त प्रमाणात करत होते. त्यांच्यामधली ही रस्सीखेच येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये, ज्या तुम्ही सातत्यानं उल्लेख करता की कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, नेत्यांच्या निवडणुका झाल्या, या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये ही रस्सीखेच कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते असं वाटतं, कारण तुम्ही भाजपचे राज्यातले सगळ्यात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहात. नाही, असं डोकेदुखी आम्ही म्हणणारच नाही. या निवडणुका खरंच कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे याच्याकडे आपणही फार सिरियसली घेऊ नये असं मला वाटतं. भाऊ, आपण पाहायला गेलं तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर असेल, बीड असेल किंवा संभाजीनगर असेल, ज्या ठिकाणी भाजपकडनं दिग्गज मंत्री आहेत, दिग्गज नेते आहेत, या ठिकाणी सुद्धा भाजपला कुठेतरी पिछेहाट सहन करावी लागली. संभाजीनगरमध्ये तर मोठी पिछेहाट झाली, बीडमध्ये 2 ठिकाणी भाजपला यश मिळालं, सोलापूरमध्ये सुद्धा पिछेहाट झाली. तर या सगळ्या गोष्टींचं काही ऑडिट किंवा या सगळ्या गोष्टींची काही कारणमीमांसा तुमच्याकडनं केली जाणार आहे का? हे खरं तर भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश हे पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि हे सगळं यश जे आहे ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळालं आहे. सर्व मंत्री असतील, सर्व नेते असतील, बूथवरचा प्रत्येक कार्यकर्ता असेल, प्रत्येक पदाधिकारी असेल, शक्ती केंद्र प्रमुख असतील, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या मोठ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत यामध्ये केली. त्यामुळे ही टीमवर्क म्हणून प्रत्येकाने काम केलं. एखाद्या ठिकाणचा कार्यकर्ता, एखाद्या ठिकाणचा पदाधिकारी हा वेगवेगळ्या भागांमध्ये स्वतः गेला, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचारसभा घेतली, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रत्येक त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या आणि ही यश जे आहे ते पूर्ण टीमचं टीमवर्कमुळे मिळालेलं यश आहे असं मला वाटतं. त्यामुळे कुठे ज्या ठिकाणी अपयश आलं आहे त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या यशाचे ते धनी आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही. परंतु ज्या ठिकाणी अपयश आलं, समजा मी जसं म्हणालो की संजय सावकारी जे मंत्री आहेत त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या किंवा संभाजीनगरमध्ये सावे मंत्री आहेत, परंतु तिथेही पक्षाला पिछेहाट सहन करावी लागली. मला आठवतं की निवडणूक प्रक्रियेमध्ये विधानसभेच्या तुम्ही मंत्र्यांना जबाबदारी दिली होती, माफ करा, नगरपालिकेच्या, आणि त्या मंत्र्यांनी त्या भागातल्या निवडणुकांमध्ये अधिक लक्ष द्यावं अशा सूचना होत्या. यानंतर सुद्धा जे निकाल काही ठिकाणी अनपेक्षित लागलेत, तर त्याचं काही ऑडिट मंत्र्यांच्या कामगिरीचं या निवडणुकीच्या संदर्भात होणार आहे का? खरं तर आमच्याकडे ही पद्धत नाही ऑडिट करणं, कारण प्रत्येक मंत्री असो किंवा कोणी पदाधिकारी असो हा कार्यकर्ता असतो. कार्यकर्त्याचं ऑडिट करणं अशी काही पद्धत नाही. कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे, त्या मेहनतीमध्ये कधीतरी यश मिळतं, कधीतरी अपयश मिळतं. त्यामुळे यशाने पूर्णच्या पूर्ण त्याचं यश आहे त्याबद्दल त्याला शाबासकी देणं आणि जर कदाचित अपयश आलं असेल तर त्या अपयशाबद्दल पुन्हा एकदा आपण पुढे गेलो पाहिजे यासाठी सांगणं हे भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत आहे. भाऊ, खरं तर कोकणानंतर अधिक चर्चा झाली ती म्हणजे ठाण्यातली.
ठाणे आणि कल्याण डोंबिवलीची. ठाण्यामध्ये भाजप वरचढ ठरलाय असं निकालातून स्पष्ट झालंय. अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, ज्या नगरपालिकांची सातत्यानं चर्चा झाली, अंबरनाथ बदलापूरमध्ये तर काही ठिकाणी कार्यकर्ते देखील आमनेसामने आले, भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावरती अज्ञातांकडनं गोळीबार करण्यात आला. ठाण्यामध्ये भाजप वरचढ ठरलाय. सातत्यानं पदाधिकारी असतील किंवा काही नेते देखील असतील हे 100% भाजप हा नारा देतात. कुठेतरी ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाणांच्या होम ग्राउंडवरती जिल्ह्यामध्ये 100%च्या दिशेनं भाजप वाटचाल करते असं दिसते. कारण तुम्ही काल भाषणामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा एक उल्लेख केला. कारण कार्यकर्त्यांचा असणारा मेळावा आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आम्ही बूथवरती 51% लढाई जिंकली पाहिजे यासाठी सातत्याने कार्यकर्त्यांना एनकरेज करत असतो. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना एनकरेज केल्यानंतर त्याचा फायदा जो आहे तो फायदा निवडणुकांमध्ये होत असतो. आणि निवडणुका ज्या वेळेला लढत असताना त्या जर स्वबळावरती लढल्या किंवा युतीमध्ये लढल्या तरी त्याचा फायदा हा नक्कीच हा निवडणुकांना होत असतो. त्यामुळे कार्यकर्ते चार्ज झाले पाहिजेत. त्यासाठी अशा पद्धतीने बोलणं, त्यांना मोटिवेट करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे सर्व ठिकाणी आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पण ठाण्यामध्ये भाजप या निकालात नगरपालिकेमध्ये वरचढ ठरला हे तर तुम्ही मान्य करा. आज 2 ठिकाणी निवडणुका होत्या, बदलापूरमध्ये होती आणि अंबरनाथमध्ये होते. दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष जे आहेत ते नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झालेत. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि त्या मेहनतीला यश मिळालं. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी केलेले जे श्रम आहेत ते खऱ्या अर्थाने कामी आले. 100%चा प्रश्न विचारण्याचं कारण हे की तुम्हाला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईतल्या योगी सभागृहामध्ये अमित शहांनी एक घोषणा केली होती की आता आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं, परंतु 29मध्ये संपूर्ण कमळ 100% भाजप हा नारा आपला असेल हे त्यांनी त्यावेळेला स्पष्ट केलं होतं. त्याच अनुषंगानं रवींद्र चव्हाण देखील राज्यामध्ये पक्षप्रवेश असतील, तुमच्या खरं तर पक्षप्रवेशांच्या कॅम्पेनची जोरदार चर्चा असते की पक्षप्रवेश खूप मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये होतात. कुठेतरी या दिशेनं वाटचाल महाराष्ट्रभरात सुरू आहे असं दिसतंय. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना भारतीय जनता पार्टी देशामध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे केंद्रीय सर्व नेतृत्व ज्या ताकदीने देशभरामध्ये काम करत आहेत. त्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एक गतिमान सरकार म्हणून ज्या ताकदीने काम करतात, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो परिणाम फार मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये होतो. आणि त्यामुळे त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण काम करावं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे फक्त भारतीय जनता पार्टीतच प्रवेश होत नाहीत, इतरही पक्षांमध्ये प्रवेश होतात. चर्चा भाजपची होती, पण चर्चा जी आहे ती भाजपची होते. याचं कारण की थोडं जास्त होतात, प्राधान्य भाजपाला दिलं जातं. त्यामुळे चर्चा आहे, चांगली आहे असं मला वाटतं. आणि चर्चा व्हावी अशी देखील चर्चा झालीच पाहिजे. त्याला चर्चा कधी पॉझिटिव्ह चर्चा झाली तर कोणाला आवडणार नाही, त्यामुळे ते आवडतं. तुम्ही म्हणालात की विजयाचं श्रेय किंवा विजयाचं हे जे यश मिळाले ते टीमवर्कमुळे मिळाले. पण तुमच्याच टीममधले एक सिनियर सदस्य आहेत सुधीर मुनगंटीवार, गेल्या 2 अधिवेशनामध्ये त्यांनी सरकारच्याच मंत्र्यांना प्रश्न विचारून हैराण केलं. त्या गोष्टी ताज्या असतानाच काल त्यांनी एक विधान केलं की पक्षाने माझी ताकद कमी केली म्हणून हा पराभव झाला. खरं तर शनी शिंगणापूरनंतर आमचा एक पक्ष एकमेव असा आहे ज्याला दारं नाही आहेत, सगळे प्रवेश करतात, सगळे आतमध्ये येतात, त्याचा कुठेतरी फटका बसला. सुधीर भाऊ का नाराज आहेत? त्यांनाच विचारायला हवं. खरं तर ते म्हणाले, त्यानंतर आम्ही असा विचार केला की त्यांच्याशी एकदा बसून चर्चा करणं हे अपेक्षित आहे. लवकरच आम्ही त्याची चर्चा करणार आहोत. काही फोनवर चर्चा झाली? कारण आज देखील बैठक आहे असं कळतं. आज बैठक आहे, आम्ही बोलू त्यांच्याशी. भाऊ, दुसरा एक प्रश्न असा की आपण पाहतोय की आता महापालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात. पुण्यातनं एक खूप इंटरेस्टिंग बातमी समोर आली, ती म्हणजे पुण्यामध्ये भाजपनं स्पष्ट केलं की आम्ही राष्ट्रवादीसोबत लढणार नाही. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं, स्वतः अजित पवारांकडनं काँग्रेसला फोन करण्यात आला की आपण भाजपच्या विरोधात एकत्र आघाडी तयार करूयात. आणि या बातमीला काँग्रेसनं सुद्धा दुजोरा दिला की अजित पवारांनी आमच्याशी संपर्क साधला. ज्या पद्धतीनं भाजप म्हणून किंवा महायुती म्हणून निवडणूक लढवतं, तिसरा पर्याय घेत नाही. पण मित्रपक्ष मात्र दुसऱ्या पक्षांना सोबत घ्यायला कुठलाही विचार करत नाहीत असं आपण उमरग्यात देखील पाहिलं. शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली होती.
भाजपसमोर पर्याय नाही आहेत असं वाटतं का? एकंदर मित्रपक्षांच्या वागणुकीकडे तुम्ही कसं पाहता? भारतीय जनता पार्टी एक वैचारिकदृष्ट्या पूर्णच्या पूर्ण काम करणारा असा पक्ष आहे. त्यामुळे जे वरिष्ठ मंडळी एकत्र बसून त्या संदर्भातले जे निर्णय घेतात त्या निर्णयाच्याच दिशेने शक्यतो भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता पदाधिकारी हा जात असतो. त्यामुळे पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टीमध्ये विचार जर करायचा झाला तर असे काही निर्णय हे भारतीय जनता पार्टी करत नाही. नाही, परंतु मित्रपक्ष ज्या पद्धतीनं करतोय की उमरग्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं थेट काँग्रेससोबत युती केली किंवा आता पुण्यामध्ये अजित पवार थेट काँग्रेससोबत युती करतायत, तर मित्रपक्षांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहताय? सरकारमध्ये एकत्र पण निवडणुकीत थेट विरोधकांशी हात मिळवणे, याचं म्हण आहे कोणीतरी गाय मारली म्हणून आपण वासूर मारावं का? तसं काम भाजप करत नाही, त्यामुळे अशी युती भाजप करणार नाही. भाऊ, मुंबईकडे येऊयात. शेवटचा टप्पा आहे. खरं तर मुंबई महापालिकेची खूप सातत्यानं चर्चा होते आणि मुंबईच्या संदर्भामध्ये सातत्यानं ठाकरे बंधू एकत्र येणार, मग भाजपला धक्का बसणार, अशा चर्चा सुरू आहेत. धक्का बसेल भाजपला ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे? खरं तर आम्ही या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या डेव्हलपमेंटवरती निवडणुका लढतो आहे आणि या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे आपणही सर्वांनी त्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. मी मगाशी बऱ्याच जणांशी बोलताना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. या निवडणुका कशासाठी आहेत तर नागरी सुविधा कोण उपलब्ध करून देईल, कोण अधिक गतिमान पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालेल, कोण विजन ठेवून या सगळ्या गोष्टी करू शकतो, त्याला मतदान करावं, यासाठी असणाऱ्या निवडणुका आहेत. वॉटर मीटर गटर ज्याला म्हणतात, जो कोण अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळ्या सुविधा करेल त्याच्यासाठी या निवडणुका आहेत. रस्ते चांगले कोण देईल, वाहतुकीच्या व्यवस्था चांगल्या कोण करू शकतो, त्यासाठी या निवडणुका आहेत. खरं तर तुम्ही सर्वांचे प्रश्न जे आहेत ते सर्व भावनिक प्रश्न आहेत. खरं तर ही मंडळी जी आहेत जी आज एकत्र येऊन निवडणुका लढणार वगैरे जे म्हणत आहेत ते त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी निवडणुका लढतात, नागरिकांसाठी नाही लढत आहेत. नागरिकांना नागरी सुविधा कोण देणार यासाठी हे निवडणुका लढतच नाही आहेत. याच्याकडे कुठेतरी लक्ष मला असं वाटतं की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही सर्वांनी दिलं पाहिजे. ठाकरे गटाकडनं प्रेझेंटेशन करण्यात आलं की आम्ही 25 वर्ष महापालिका आमच्याकडे होती, आम्ही काय केलं, तसं काही त्या प्रेझेंटेशनला किंवा त्यांच्या ज्या काही बाजू ते मांडत आहेत त्याला काही उत्तर आहे आपल्याकडे? हे आपल्याकडेच असलं पाहिजे. आपण एवढी वर्ष मीडियामध्ये काम करतायत, किती खरं आहे ते तुम्हीच पाहिलं पाहिजे. कोस्टल रोड कोणी केला, मेट्रोचं जाळं MMR रिजनमध्ये कोण करत आहे, STPचे प्लांट, या सगळ्या गोष्टी किंवा नव्याने होणारे धरणांच्या संदर्भातल्या चर्चा कोण करत आहे. ही सगळी मंडळी जी आहेत ही फक्त चर्चा करतात, एकही गोष्ट पुढे नेण्याची क्षमता नाही, काही नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे देवेंद्रजींना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सक्षम दूरदृष्टी असणारे असे ते नेते आहेत. मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यांना एका व्यासपीठावरती बोलवा, देवेंद्रजींना समोर बसवा. तुम्ही मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचा करणार आहात तर तुम्ही काय करणार आहात असं त्यांना विचारा आणि यांना विचारा. म्हणजे एका व्यासपीठावर या सगळ्यांना चर्चेसाठी बोलवण्याचं तुम्ही एक प्रकारे आवाहन करताय. भाजप या जाहीर चर्चेसाठी तयार आहे? भाजपा तयार काय, भाजपाचा छोटा कार्यकर्ता सुद्धा तयार आहे. देवेंद्रजी तर फार लांबचीच गोष्ट झाली. याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या मंडळींचं डेव्हलपमेंट या विषयावरती किंवा विकास कामांच्या संदर्भामध्ये झिरो अभ्यास आहे आणि स्वतःची अशी कोणतीही मानसिकता नाही की मी मुंबईसाठी काहीतरी करावं, अशी मानसिकता नाही. मुंबईवर विजय मिळणे, मुंबई महापालिका. हो, आम्ही वारंवार सांगतो आहे जे आम्ही विकास कामं केली आहेत महायुतीचाच महापौर मुंबईवरती.
खूप खूप धन्यवाद. तर हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्यांनी खरं तर नगरपालिका निवडणुकीचे निकाल, ठाकरे बंधूंची एकत्रीकरणाची युती आणि सगळ्याच मुद्द्यांवरती आपल्यासोबत संवाद साधला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सुर्वेसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.